पुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि निवडणुकीपूर्वी महिलांनी सरसकटपणे या योजनेसाठी अर्जही दाखल केले। पण आता या योजनेतल्या महिलांच्या अर्जांची छाननी सुरू झाली असून 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतली असल्याची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडनं राज्य सरकार वसुली सुद्धा करणार आहे। सरकारी लाडक्या बहिणींकडून गंडा, सरकारी पगारदार मात्र 1500चा मोह सुटेना। लाडकीचे 3,58,00,000 लाटले। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सध्या छाननी सुरू आहे। या छाननीत राज्य सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेऊन सरकारच्या योजनेवर डल्ला मारल्याची माहिती समोर येते। जवळपास 1.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या छाननीनंतर 2652 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। सरकारी कर्मचारी असलेल्या या महिलांनी 3,58,00,000 रुपये लाटले। शासकीय कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी अट सरकारनं योजनेत घातली होती। मात्र त्यानंतरही या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला। दरम्यान योजनेचे अर्ज मंजूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले आहेत तर आता तुम्हाला काय लागते का? त्यांच्यावर आता अन्याय का? सरकारी कर्मचारी तेव्हा का नाही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी भरू नका म्हणून? सरसकट हे वाक्य होती। देणार 1,500 रुपये, गवगावा केला 4-5 कोटीचा आणि लोकांना भुलवलं। काय बोलतापणा बळी पडले या महिला। निवडणुकीच्या पूर्वी ही योजना आणताना सरसकट अर्ज करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला। त्यावरून सत्ताधारी बॅकफूटवर आले। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना योजनेतून अपात्र केलं जाणार असल्याचं सत्ताधारी सांगतायत। नाही, मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत, ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत, असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल। आणखी 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लाडक्या बहिणीसाठी पडताळणी होणार असल्याची माहिती मिळतेय। त्यातूनही संख्या वाढण्याची शक्यता आहे। सरकारी पगार मिळत असताना 1500 रुपयांचा मोह सरकारी महिला कर्मचाऱ्यांना झाला आणि तो अंगलट येण्याचा अंदाज आहे। पण त्याचसोबत सरसकट अर्ज मंजूर करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।